I mean, look at the makeup. At this point, I cannot believe I did this. मी लिटरली 1-2 वर्षानंतर असा एक प्रॉपर फुल मेकअप करते, म्हणजे फुल ग्लॅम असं म्हणायला हरकत नाही. तर लेट मी शो यू व्हॉट थिंग्स आय यूज्ड टू अचीव दिस लुक. तर मी पहिले तर माझा प्रायमर यूज केला, पण त्याआधीसुद्धा मी माझी स्किन केअर केलेली, जी मी ह्या व्हिडिओमध्ये ॲड नाही केली आहे, कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असता. इफ यू वॉन्ट अ स्किन केअर व्हिडिओ, लेट मी नो. आपण नेक्स्ट व्हिडिओ नक्की करू. जर तुमचा स्किन केअर चांगला असेल ना, तर मेकअपसुद्धा खूप अजून चांगला दिसतो, असं मला पर्सनली वाटतं. एव्हरी सिंगल टाईम मला हा प्रश्न पडतो की आय शॅडो कुठला करायचा, आणि आय गेट सो कन्फ्युज. पण हा एकच आय शॅडो पॅलेट आहे जो मी कित्येक वर्ष वापरते. इफ यू डोंट लाईक एक्सपेरिमेंटिंग ऑन युअर आईज, मला असं वाटतं की एक खूप सिम्पल, साधा, बजेट फ्रेंडली शिमर आय शॅडो घ्या, ज्याने तुम्ही एक स्मोकी लुक पण क्रिएट करू शकता. ॲट द सेम टाईम आय मीन, डोळ्याला फक्त चमकी जरी लावली ना, तरी आपण सुंदर दिसतो. मोस्ट आस्क्ड क्वेश्चन हा असतो मला की मृण्मयी, त्याचं फाउंडेशन शेड काय आहे. आणि ही चुकी अजिबात नका करू, कारण मी करून झालं आहे. कारण मी खूप व्हिडिओज बघायची आधी, आणि मी ऑनलाईन ब्लाइंडली विकत घ्यायची फाउंडेशन शेड, बिकॉज त्या इन्फ्लुएन्सरला तो सूट झाला आहे, तो मला पण होईल. तर असं अजिबात नाही आहे. डू नॉट डू द मिस्टेक विच आय डिड. आणि आय एम सो इन लव्ह विथ दिस मेकअप. आय मीन, मी कधी कधी स्वतःवर पण एवढं चमत्कार करू शकते हे मला माहीत नव्हतं. पण शेवटला मला एवढी घाई झाली आणि मला साडी नेसायची होती, तर अजिबात वेळ नव्हता, म्हणून मी फायनल लुक नंतर शूटच नाही केला. पण माझ्याकडे व्हिडिओज आहेत सारीवरचे, ज्यात माझा फुल मेकअप एकदमच सुंदर दिसतं. आफ्टर लुकिंग ॲट मी, मला असं वाटतं की आय हॅव बिग क्रश ऑन माय सेल्फ, आणि ह्यात काही चुकीचं नाही आहे. कारण लुक ॲट द वे आय लुक, आणि आय एम ऑब्सेस्ड विथ माय सेल्फ बाय द वे. न चुकता मी सगळे प्रोडक्ट्स टॅग करते. आणि हा माझा लुक कसा वाटला, लेट मी इन द कॉमेंट्स बिलो. आपण लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय.